मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर यांच्या निवडणुकीमध्ये जे अनेक गैरप्रकार झाले त्याच्यातले आता एक एक बाहेर यायला लागलेले आहेत। निवडून आलेल्या खासदारांचे मेव्हणे हे उघडपणे मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन फिरतात हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। पण इच्छा करूया, देवाकडे प्रार्थना करूया, अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दे आणि ताबडतोब ती कारवाई करू। भाई, कोकण हा सेनेचा बालेकिल्ला होता, पण एवढा ढासळेल असं काय आपल्याला वाटलं होतं? नाही, अजिबात वाटलं नव्हतं। उलट कोकणची शान, कोकणची मान ही पूर्वीप्रमाणे ताट राहील असं वाटलं होतं। सिंधुदुर्गामध्ये विशेषतः वैभव नाईक ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पिछाडी बघायला मिळाली। काय नेमकं ते कमी पडले की त्याला अनेक कारण आहेत? नाही, वैभव नाईक कमी पडलेले नाहीत, परंतु सिंधुदुर्ग सहित राजापूर हे 4 मतदारसंघ जे टार्गेट केले होते त्या लोकांनी पैसे वाटण्यासाठी खुल्ले आम पैशाचा दुरुपयोग, पैशाचा अपव्यय कसा होत होता हे यावेळेला प्रथमतः कोकणने पाहिलेलं आहे। आणि त्यामुळे हा कोकणला हे शोभा देणारं कृत्य नाही आहे। म्हणून एकदा ही जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही पुढच्या निवडणुकीमध्ये, असं मला खात्री आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर मंडणगड दापोलीमध्ये संजय कदमांची उमेदवारी उद्धवजींनी घोषित केली। त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि रामदास कदमांचं एवढं प्रस्थ असताना सुद्धा तिथे 8,000 मताधिक्य मिळालं। तर आपण खरोखर जर विधानसभेचे उमेदवार जर जाहीर अगोदर केले असते त्या मताधिक्यामध्ये काय फरक पडला असता? हे उमेदवारांना पुरेसा अवधी मिळालाच पाहिजे काम करायला। त्या वेळेला उमेदवार जाहीर करून जमणार नाही। पण आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या उमेदवार निवडीच्या कामाला सुरुवात करत आहोत। पण रत्नागिरी जिल्ह्यातले साधारण उमेदवारांची काय नेमकी चाचपणी किंवा काय अपेक्षित कधीपर्यंत सुरुवात होईल? येत्या 15-1 दिवसामध्ये बरंचसं काम मार्गी लागेल। म्हणजे उमेदवारही जाहीर होण्याची शक्यता आहे? महिन्याभरामध्ये तर नक्कीच होईल। पण महाविकास आघाडीचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये काँग्रेस एक लांदा राजापूर मागतोय, पण महाविकासामध्ये काँग्रेसचा आता बार्गेनिंग पॉवर पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले। पण काही कुठे त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल? इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन महाराष्ट्रातले जे मतदार आहेत त्या मतदारांच्या बाबत चर्चा होईल, जागेचं वाटप होईल आणि त्यानंतरच योग्य तो फॉर्म्युला बाहेर येईल। रत्नागिरी संगमेश्वर लोक मतदारसंघामध्ये उदय सामंतांच्या विरोधात तुम्हाला उमेदवार द्यायचा आहे, तो कोणत्या पद्धतीने कशा प्रकारचा असेल, काय नेमकं आपल्यासमोर डोळ्यासमोर? आता ते आम्ही नाही सांगणार आहोत, पण जो उमेदवार देऊ तो विजय होणाराच उमेदवार देणार। आणि रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र काय असेल साधारणपणे विधानसभेला? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज तरी 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला आघाडी आहे आणि ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून मिळालेली आघाडी हे भान ठेवून तीच आघाडी कायम राहील आणि आपले 3 मतदारसंघामध्ये आपले आमदार निवडून येतील अशी मला खात्री आहे। सिंधुदुर्गाचा विचार केला तर लाखभराचं मताधिक्य 3 विधानसभा मतदारसंघात मिळालंय। एवढं पिछाडी भरून काढून पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा श्री गणेशा करायचं आहे। सिंधुदुर्गातलं मताधिक्य मेरिटवर मिळालेलं नाही आहे, पण तोच पॅटर्न जर विधानसभेला वापरला गेला तर? आता पदाधिकारी आणि कार्यकर्ते पण जागृत झालेले आहेत। हा पैशाचा बेसुमार वाटप आम्ही होऊ देणार नाही। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।